महत्वाची बातमी समोर येते। बनावट नोटा चलनात आणणारं रॅकेट उघडकीस आले। या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय। 100 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होता। यासोबतच 2 भावंडांना नागपुरातून अटक केल्याची माहिती आहे। तर बँक मॅनेजरच्या तक्रारीनंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे। मे रोजी बँक ऑफ महाराष्ट्र गडचिरोलीमध्ये एक अशी घटना घडली की त्यांना 21 100 रुपयाच्या बनावटी नोटा सापडल्या। त्यांच्या एटीएम मध्ये डिपॉझिट केल्या गेल्या होत्या। त्या अनुषंगाने 15 तारखेला त्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि लगेच त्याचा तपास करत आम्ही पहिला जो आरोपी आहे ज्याने एटीएम मध्ये नोटा डिपॉझिट केल्या होत्या त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारपूस केल्यावर असं कळलं की त्याला एका दुसऱ्या आरोपीने नोटा दिल्या होत्या आणि त्या नोटा नागपूरला प्रिंट करून इकडे आणल्या होत्या। हे 4ही आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत। नागपूरला टीमने जाऊन त्यांना अटक केलेली आहे। कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचा पुणे पॅटर्न आता समोर आलाय। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत वडील आणि आजोबा ख्रिश्चन असलेल्या उमेदवाराला कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले। विशेष म्हणजे या प्रमाणपत्राच्या आधारे हा उमेदवार नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक देखील झालाय। माझी आपल्याकडे नम्र विनंती आहे की आपण आपल्या परीने तो दाखला कसा मिळू नये, कारण दाखला हा पूर्णपणे खोटा आहे आणि यामुळं ओबीसी समाजाला असे जर ओबीसी समाजाचे जर दाखले असे जर देण्यात येत असतील तर हा फार मोठा जो ओबीसी समाजाचा जो विद्यार्थी आहे, जो कोणी नागरिक आहे ज्याला तो हक्क मिळाला पाहिजे तो त्या हक्कापासून वंचित राहील आणि हे असे पैशाच्या ह्याच्यावर दाखले घेण्यात आलेले ते सहजपणे पुढे जातील याची मी नोंद करतो। ओबीसी प्रवर्गातनं रोहित राजेश पाटील नावाचे उमेदवार ओबीसी प्रवर्गातून निवडून आले। त्यांच्या वडिलांचा दाखला शाळा सोडल्याचा हा ख्रिश्चन आहे, आजोबांचा दाखला ख्रिश्चन आहे, त्यांच्या नोंदी ख्रिश्चन समाजाच्या आहेत। असं असताना देखील या सरकारने, या महसूल यंत्रणाने, या सगळ्या यंत्रणाने त्यांना कुणबी असल्याचा दाखला दिलेला आहे। हे अतिशय निंदनीय। याच्याने या सरकार एक्सपोज झालेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।